जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र कामगार सेनेच्या आंदोलनाने केसरी कार्ड धारकांना मिळाला 12 अंकी नंबर। इचलकरंजी शहरातील केसरी कार्ड धारकांना 12 अंकी नंबर टाकून रेशनचे धान्य मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रांताधिकारी व पुरवठा अधिकारी यांना वेगवेगळे निवेदन दिले, आंदोलन केले व सदरच्या केसरी कार्ड धारकांना धान्य मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश आल्याने सदरच्या केसरी कार्ड धारकांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। माननीय प्रांताधिकारी यांनी पुरवठा अधिकारी यांना अनेक वेळा सूचना केल्याने पुरवठा अधिकारी कोळी मॅडम यांनी आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या यादीप्रमाणे सर्व केसरी कार्ड धारकांना 12 अंकी नंबर टाकून सदरच्या केसरी कार्ड धारकांना धान्य मिळवून देण्यासाठी ज्या केसरी कार्ड धारकांचे कुठल्या रेशन दुकानाकडे रेशन कार्ड आहे त्या रेशन दुकानदाराकडे जाऊन आपल्या केसरी कार्डावरती धान्य मागून घ्यावे। जर रेशन दुकानदार धान्य देत नसेल तरी पुरवठा कार्यालय येथे तक्रार करावी अशा सूचना सदरच्या कार्ड धारकांना देण्यात आल्या। तरी माननीय प्रांताधिकारी व पुरवठा अधिकारी सो यांनी केसरी कार्ड धारकांना 12 अंकी नंबर टाकून रेशनचे धान्य मिळवून दिल्याबद्दल प्रांत अधिकारी सो व पुरवठा अधिकारी सो यांचे अभिनंदन करून गोरगरिबांना न्याय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रांताधिकारी व पुरवठा अधिकारी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या। सदरच्या केसरी कार्ड धारकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा संघटक सद्दाम मुजावर, जिल्हा उपाध्यक्ष बादल हेगडे, तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख, सचिन बिरांजे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बेगम नदाफ, उपजिल्हाध्यक्षा सलमा शेख, तालुका अध्यक्ष पूजा पवार या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी मनसूर नदाफ, राजू शेख, सुरेखा चव्हाण, लैला मुल्ला, सुबानी खलिफा, रेश्मा बदामी, करिश्मा मुजावर, जयश्री सरस, पूजा निंबाळकर, नौशाद पालेकर, प्रियांका पाटील, फरजत मोमीन इत्यादी केसरी कार्डधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह श्री राजेंद्र निकम साहेब, जिल्हाध्यक्ष मोजावर सर, जिल्हा उपाध्यक्ष हेगडे साहेब व सर्व उपस्थित पदाधिकारी यांचं धन्यवाद आज इथं आल्याबद्दल। आम्ही आज रेशन कार्डाचं धान्यासाठी पुरवठा अधिकारीपाशी एक कमीत कमी 10-12 वेळा निवेदन द्यायसाठी गेलो, मोर्चा काढला, परत त्यांना रिक्वेस्ट केलं की ह्या महिला गोरगरीब आहेत आणि ह्यांना आम्हाला धान्य द्यायला पाहिजेत। तरी आमच्यासाठी त्यांनी थोडं का होईना एक 15 ते 14-15 महिलांना त्यांनी 12 अंकी नंबर दिलाय। ते 12 अंकी नंबर घेऊन रेशन दुकानात जायचं। रेशन दुकानदाराने जर काही बोलला की आम्ही धान्य देत नाही आणि अजून तुमचं नाव आलं नाही, खरं ह्या महिन्यात येणार नाही, पुढच्या महिन्यात येणार आहे म्हणून मॅडमांनी सांगितलंय, मग पुढच्या महिन्यात काही येणार, त्यामुळे आम्हाला धान्य मिळेल म्हणजे आम्ही असं अपेक्षा करतो। आणि आमच्या जिल्हा संघटक, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष पूजा पवार आणि जिल्हा उपाध्यक्ष सलमा मॅडम आणि सगळ्यांच्या वतीनं हा आज कार्यक्रमच्या राजेंद्र निकम साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र बांधकाम कामगारच्या वतीनं तुम्हाला धान्य मिळत नव्हते किंवा 12 अंकी नंबर मिळत नव्हते, त्यासाठी आम्ही सगळेजणी पुरवठा ऑफिसला तक्रार केली होती। ती तक्रार तिने लक्षात घेऊन आमचे 12 अंकी नंबर आणि धान्य तुमचं मंजूर केलेलं आहे। कार्ड घेऊन जाणे आणि त्या रेशन दुकानदाराला सांगणे की बाबा आम्हाला पुरवठा अधिकाऱ्यांनी 12 अंकी नंबर ऑनलाईन करून आमच्या केसरी कार्डावर धान्य चालू केलंय आणि आम्हाला पुरवठा अधिकारी पाठवून दिले, आम्हाला धान्य द्या, त्यामुळे त्याला तुम्ही मागणी करा। जर रेशन दुकानदार तुम्हाला धान्य न दिल्यास तुम्ही सगळ्यांनी त्याला सांगायचं, देत नसतं तर आम्ही पुरवठा अधिकारी तक्रार करणार म्हणायचं आणि परत प्रॉब्लेम होईल म्हणून सांगायचं त्याला। आणि त्या रेशन दुकानदाराचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर घ्या आणि 100% तुम्हाला हा रेशन दुकानदार तुम्हाला या कार्डावरचे धान्य दिल्याशिवाय राहणार नाही। जर एखाद्या रेशन दुकानात तुम्हाला धान्य नाही दिला तर आपली महिला आघाडीची पदाधिकारी आपली इथं जेंट्स नसेल, कोणाला धान्य मिळत नसेल, अशा कार्डधारकांना तुम्ही जाऊन सांगा की बाबा आमच्या संघटनेच्या पदाधिकारी तुम्हाला धान्य मिळवून देतील, तुमचा 12 अंकी नंबर टाकून देतील। आणि तुम्ही जर सांगितलं तर त्याला गरीब लोकांना आपण 12 अंकी नंबर टाकून केसरी कार्डधारकांना धान्य देण्यासाठी 100% प्रयत्न करूया, एवढंच मी तुम्हाला सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।